मित्रांनो, कल्पना करा तुमची स्वतःची हक्काची जमीन आहे किंवा एखादी मालमत्ता आहे. अचानक तुमचा शेजारी किंवा एखादा त्रयस्थ व्यक्ती तिथे येतो आणि बेकायदेशीर काम किंवा बांधकाम सुरू करतो. तुम्ही तातडीने वकिलांकडे धाव घेता आणि न्यायालयामध्ये सांगता की साहेब मला लगेच स्टे द्या, काम थांबवा. परंतु जज साहेब तुमचे अर्ज वाचतात आणि एका मिनिटात म्हणतात की तुमचा अर्ज फेटाळला जात आहे, तुम्हाला स्टे मिळणार नाही. आणि मग तुमच्या पायाखालची जमीन सरकते. माझी जमीन, माझी मालकी, तरी कोर्टाने स्टे का दिला नाही हा प्रश्न हजारो लोकांना उद्ध्वस्त करतो. लक्षात ठेवा, न्यायालय हे तुमच्या भावनेवर नाही तर कायद्याच्या कठोर तत्वांवर चालते. दिवाणी प्रक्रियेमध्ये स्टे ऑर्डर मिळवणे म्हणजे सोपे काम नाही. तर तुमच्या अर्जामध्ये 3 अत्यंत महत्त्वाच्या घटकांची त्रुटी असेल तर कोणतेही न्यायालय तुम्हाला स्टे देणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाचे सुवर्ण नियम की ज्यामुळे तुम्हाला स्टे मिळवणे सोपे जाईल ते पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. मित्रांनो, सर्वात अगोदर आपणास हे समजून घेतली पाहिजे की ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये स्टे ऑर्डर म्हणतो त्याला कायद्याच्या परिभाषेमध्ये तात्पुरती मनाई किंवा तुर्तातुर्त मनाई असे म्हणले जाते. दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 मधील ऑर्डर 39 रूल 1 आणि 2 अन्वये न्यायालय असा मनाई हुकूम जारी करते. मनाई हुकूम म्हणजे न्यायालयाने एखाद्या पक्षकाराला दिलेला असा आदेश की ज्याद्वारे त्याला विशिष्ट कृत्य करण्यापासून रोखले जाते किंवा विशिष्ट कृत्य करण्यास भाग पाडले जाते. कारण कायद्याचा मूलभूत सिद्धांत आहे की दिवाणी दावा दाखल झाल्यानंतर त्याचा अंतिम निकाल लागण्यासाठी काही महिने किंवा काही वर्षेही लागू शकतात. या प्रदीर्घ कालावधीत जर प्रतिवादीने वादग्रस्त मालमत्तेचे स्वरूपच बदलून टाकले, जसे की समजा घर पाडले, झाडे तोडली किंवा ती जमीन दुसऱ्याला विकून टाकली, तर मूळ दावा जिंकूनही वादीच्या हातामध्ये काही शिल्लक राहणार नाही. म्हणून अंतिम निकाल होईपर्यंत त्या मालमत्तेची जैसे थे परिस्थिती म्हणजे स्टेटस को ठेवण्यासाठी किंवा प्रतिवादीने एखादी बाब करू नये अशा पद्धतीची तात्पुरती मनाई हुकूम दिली जाते. परंतु न्यायालय कोणालाही आणि कशासाठी स्टे देईल का? तर मुळीच नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे की मनाई हुकूम देणे हा न्यायालयाचा विवेकाधिकार आहे. तो मागणी केली म्हणून मिळत नाही. स्टे मिळवण्यासाठी तुम्हाला न्यायालयासमोर 3 बाबी सिद्ध कराव्या लागतात. चला तर त्या 3 बाबी कोणकोणत्या ते एक एक करून बारकाईने पाहूयात. स्टे ऑर्डर मिळवण्यासाठी पहिला सुवर्ण नियम म्हणजे प्रथमदर्शनी केस म्हणजेच प्रायमा फेसी केस. हा एक लॅटिन शब्द आहे. याचा सरळ आणि सोपा अर्थ असा होतो की प्रथमदर्शनी सिद्ध होणारी बाजू. बघा, न्यायालयामध्ये जेव्हा तुम्ही स्टे मागण्यासाठीचा अर्ज करता तेव्हा न्यायाधीशांनी तुमचे कागदपत्रे पाहिले की पहिल्याच नजरेत त्यांना हे पटले पाहिजे की या अर्जामध्ये तथ्य आहे आणि हा दावा वरवरचा किंवा दुसऱ्याला त्रास देण्यासाठी केलेला नाही, तर यामध्ये गंभीर कायदेशीर प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे. म्हणजेच या टप्प्यावर तुम्हाला तुमची केस पूर्णपणे सिद्ध करायची नसते, तर केवळ तुमच्याकडे वैध हक्क किंवा अधिकार आहे हे कागदोपत्री दाखवायचे असते. जसे की जमिनीच्या वादामध्ये तुमचा ताबा किंवा मालकी हक्क दर्शवणारा अधिकृत दस्तऐवज असणे अनिवार्य असते. जर तुमचा दावा पूर्णपणे काल्पनिक, खोटा किंवा कालबाह्य असेल तर पहिल्या सुनावणीमध्ये स्टे फेटाळला जातो. आता ही बाब एका उदाहरणाने समजून घेऊयात. रमेशचे एक दुकान आहे ज्याची नोंदणीकृत खरेदी खत आणि नगरपालिकेची करपावती त्याच्या नावावर आहे. अचानक त्याचा दूरचा पाहुणा सुरेश येतो आणि दुकानाला कुलूप ठोकण्याचा प्रयत्न करतो. सुरेश दावा करतो की हे दुकान माझ्या आजोबांचे होते, त्यामुळे यात माझाही हिस्सा आहे. रमेश न्यायालयामध्ये जातो आणि स्टे मागतो. रमेश न्यायाधीशांसमोर आपला खरेदी दस्त आणि कर भरलेल्याची पावती ठेवतो. न्यायालय ते पाहताच म्हणते की ही प्रथमदर्शनी केस रमेशच्या बाजूने आहे. रमेश या दुकानाचा कायदेशीर मालक आणि ताबेदार दिसत आहे, त्यामुळे त्याच्या बाजूने तात्पुरती मनाई मंजूर केली जाते. या उलट जर सुरेशकडे मालकीचा कोणताही कागद नसेल आणि तो फक्त तोंडी सांगत असेल तर सुरेशची बाजू प्रथमदर्शनी मानली जाणार नाही. थोडक्यात काय, तर तुमच्याकडे दाव्याचे मूळ आणि वैध कागदपत्र नसतील तर कोर्ट तुम्हाला कधीही स्टे देणार नाही. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या नियमाकडे ज्याच्या अभावी 90% स्टे अर्ज फेटाळले जातात. तो नियम म्हणजे कधीही न भरून येणारे असे नुकसान. कारण कायदा असे म्हणतो की प्रत्येक नुकसानीची भरपाई ही पैशाच्या स्वरूपात होऊ शकते, परंतु जर एखाद्या प्रकरणामध्ये असे नुकसान होणार असेल की जे कोणत्याही पैशाने, मुद्द्याने किंवा मोबदल्याने पूर्ववत करता येणार नाही तरच न्यायालय स्टे देते. मग कशानेही भरून न येणारे नुकसान म्हणजे काय, तर जर स्टे दिला नाही तर वादीचे असे नुकसान होईल ज्याची मोजदाद पैशात करता येणार नाही. त्याचप्रमाणे वादग्रस्त मालमत्तेचा मूळ आकृतीबंध किंवा नैसर्गिक स्वरूप कायमचे नष्ट होण्याचा धोका असतो. जर होणारे नुकसान हे भविष्यात पैशाच्या स्वरूपामध्ये वसूल करता येण्यासारखे असेल तर न्यायालय सहसा स्टे देत नाही, त्याऐवजी नुकसान भरपाई देण्याचे आदेश देते.
हे देखील उदाहरणाने समजून घ्यायचे झाले तर समजून चालूयात की समजा रमेश आणि सुरेश यांच्यामध्ये शेतजमिनीच्या सीमेवरून म्हणजेच बांधावरून न्यायालयामध्ये वाद सुरू आहे. रमेशच्या शेताच्या कडेला 50 वर्षे जुनी आंब्याची आणि फळांची मोठमोठी झाडे आहेत. अचानक सुरेश त्या जमिनीवर आपला हक्क सांगून ती झाडे कोराडीने तोडायला सुरुवात करतो. रमेश तातडीने वकिलांकडे जातो आणि न्यायालयामध्ये स्टे मागायला धाव घेतो. येथे न्यायालय असा विचार करेल की जर न्यायालयाने स्टे दिला नाही आणि सुरेशने ती 50 वर्षे जुनी झाडे तोडून टाकली तर पुढे जाऊन मुख्य दाव्याचा अंतिम न्यायनिर्णय रमेशच्या बाजूने लागला तरी सुरेशने दिलेली लाखो रुपयांची भरपाई ती 50 वर्षे जुनी झाडे पुन्हा जिवंत करून तिथे उभी करू शकणार नाही. झाडे तोडल्यामुळे होणारे नुकसान हे कधीही पैशातून भरून निघणारे नुकसान नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कोर्ट सुरेशला झाडे तोडण्यापासून रोखणारा तात्काळ मंजूर करेल. थोडक्यात काय, जर समोरच्या व्यक्तीच्या कृत्यामुळे तुमचे असे नुकसान होत असेल की जे भविष्यात पैशाने भरून निघू शकत नाही तर कोर्ट तुम्हाला लगेच स्टे देते. आता तिसरा आणि अत्यंत सूक्ष्म नियम, बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स. याचा मराठीत अर्थ होतो सोयीसुविधेचा समतोल. म्हणजेच न्यायालय येथे एका काल्पनिक तराजूमध्ये दोन्ही पक्षांची बाजू तोलून पाहते. न्यायालय स्वतःला विचारते जर मी स्टे दिला तर प्रतिवादीचे किती नुकसान किंवा अडचण होईल आणि जर मी स्टे नाकारला तर वादीचे किती नुकसान किंवा अडचण होईल. ज्याच्या बाजूला अन्यायाचे आणि त्रासाचे पल्ले जास्त जड असतात त्याच्या बाजूने न्यायनिर्णय दिला जातो. ही बाब देखील एका उदाहरणाने समजून घेऊयात. समजून चालूयात की रमेशने 10 लाख रुपये खर्च करून शेतामध्ये केळीची बाग लावलेली आहे आणि पीक अगदी काढणीला आलेले आहे. त्याचवेळी सुरेश की ज्याचा जमिनीवरून वाद सुरू आहे तो कोर्टामध्ये जातो आणि अर्ज करतो की या पिकाची काढणी रोखण्यासाठी स्टे ऑर्डर द्या. आता कोर्ट या ठिकाणी असा विचार करते की स्टे दिला तर केळीची बाग शेतात सडून जाईल, रमेशचे 10 लाख रुपयांचे नुकसान होईल. येथे बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स कोणाच्या बाजूने आहे? निश्चितच रमेशच्या बाजूने. त्यामुळे कोर्ट सुरेशचा स्टेचा अर्ज फेटाळून लावेल. थोडक्यात कोर्ट पाहते की स्टे दिल्यामुळे होणारा अन्याय स्टे न दिल्यामुळे होणाऱ्या अन्यायापेक्षा मोठा आहे का, आणि हे पाहिल्यानंतरच अशा पद्धतीचा स्टे दिला जातो. जर तुमच्या केसमध्ये या तिन्ही घटकांची साखळी पूर्ण होत असेल तर आणि तरच कोर्ट तुम्हाला स्टे ऑर्डर मंजूर करेल. यातील एकही दुवा नसेल तर मनाई अर्ज फेटाळला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही जमिनीच्या, घराच्या किंवा मालमत्तेच्या वादामध्ये कोर्टात स्टे मागण्यासाठी जाल तेव्हा केवळ भावूक न होता या 3 कायद्याच्या कसोट्यांवर आपली केस तपासून पहा. कायद्याची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या मनामध्ये जमिनीच्या किंवा स्टे ऑर्डरबद्दल काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि विशेष करून शेतकरी बांधवांसोबत नक्कीच शेअर करा जेणेकरून कोणीही कायदेशीर अज्ञानामुळे फसणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.